मुलुंडमध्ये पोलिसांनी आदिवासी मोर्चा अडवलाय। पोलीस आणि आदिवासी मोर्चेकरांमध्ये चांगलाच वाद झाला। मुंबईकडे निघालेला आदिवासींचा मोर्चा हा पोलिसांकडून आता अडवण्यात आलाय। बातमी मुंबईतून महत्त्वाची आहे। खरं तर आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी समाज देखील नाराज आहे, इतर काही समाज देखील नाराज आहे आणि आता मुलुंडमध्ये जो आदिवासी मोर्चा अडवलाय तो पोलिसांकडून अडवण्यात आलाय अशी माहिती मिळते। ही दृश्य सध्या तुम्ही पाहू शकता, ही त्याच मोर्चा संबंधातली ही दृश्य आहेत। आदिवासी मोर्चा निघाला आहे आणि या संदर्भात पोलिसांनी त्यांची अडवणूक केली। आपण पाहू शकतोय या आंदोलकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते। हातात झेंडे आणि फलक घेऊन हा मोर्चा काढण्यात आला। आदिवासींचा हा मोर्चा मुंबईतून मार्गस्थ झालाय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मयूर राणे। मयूर, काय सांगाल, हा मोर्चा मुलुंडमध्ये अडवण्यात आलाय? नक्कीच पाहायला गेलं आज मुलींच्या टोलाच्यावरती आदिवासी तीनचा मोर्चा आला होता, मात्र त्याला कुठे त्याला कुठे अडवून आलं आहे। त्यांच्या काही मागण्या असतील, त्या मागण्या घेऊन ते आदिवासी मोर्चा असेल, त्यांचा साफा असेल तो मंत्रालयाच्या दिशेने निघाला होता। मात्र मध्ये आपण पाहायला गेलं तर मुंबईची बाउंड्री लाईन आहे, एंट्री लाईन आहे म्हणून तो नाका तिथे त्यांना सध्याला थांबून झाला आहे। त्यांची चर्चा चालू आहे की पुढे तुम्ही जाऊ नका, तुमच्या काय मागण्या असतील त्या तुम्ही इथे आम्हाला सांगा, तुमचं काही शिष्टमंडळ असेल ते आपण पुढे घेऊन जा। मात्र ते ऐकत नाहीये। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही संपूर्ण मोर्चा आहे, तो आमचा ताफा आहे, तो आम्ही सगळे मंत्रालयाच्या इथे जाऊन आम्ही ज्या काय मागण्या असतील त्या आम्ही मांडणार आहोत। नक्कीच धन्यवाद मयूर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय मुलुंडमध्येच आदिवासी बांधवांचा मोर्चा हा पोलिसांकडून अडवण्यात आलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।